नमस्कार मित्रांनो, स्मार्ट स्टडी हब या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण दररोज विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवत असतो, पण कधी-कधी आपलं सुद्धा भविष्य घडवण्याची संधी आपल्याला निर्माण होते आणि आता आलेली सगळ्यात मोठी संधी म्हणजे केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025. मित्रांनो, ही परीक्षा सर्वच शिक्षकांसाठी नसून फक्त ज्या शिक्षकांचा अनुभव 6 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालेला आहे आणि त्यांनी 6 वर्ष अतिशय कर्तव्य दक्षतेने आपलं कर्तव्य केलेलं आहे, अशा शिक्षकांसाठी आणि ज्यांना पुढचं पाऊल टाकायचं मोठी जबाबदारी घ्यायची अशा शिक्षकांसाठी आलेली संधी आहे. मित्रांनो, केंद्र प्रमुख फक्त पदोन्नती नाही, हा आहे मान, जबाबदारी आणि शाळेच्या प्रगतीचा विकास. तर मित्रांनो, ही जी मोठी संधी आलेली आहे. मित्रांनो, संधी जरी आलेली असेल, पण अभ्यासक्रम खूप मोठा आहे, विषय खूप गंभीर आहे आणि मार्गदर्शनाशिवाय जर आपण त्याच्यात उतरलो, तर जंगलात रस्ता हरवण्यासारखं होईल. आणि त्याच्यामुळेच आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे. योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा आणि स्मार्ट तयारी जर आपल्यासोबत असेल, तर 100% आपण याच्यामध्ये सक्सेस होणार आहोत. जागा भरपूर आहेत, फक्त प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि त्यातल्या त्यात काय झालेलं आहे, की 2019चे जे शिक्षक आहेत, त्यांना सुद्धा याच्यामध्ये संधी मिळालेली आहे. 2019च्या शिक्षकांना संधी मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही ह्या परीक्षेमध्ये लागलात, तर भरपूर वर्षे तुम्हाला नोकरी करायला मिळेल. म्हणजे केंद्रप्रमुख या पदावर तुम्हाला भरपूर वर्ष राहता येईल आणि शाळेचं नेतृत्व जे आहे तुम्ही चांगल्या प्रकारे करता येईल आणि आपल्या शिक्षण खात्यामध्ये चांगली छाप पाडता येईल. तर त्या अगोदर मित्रांनो, फॉर्म कसा भरायचा? जर आपण सुरुवातीची जी स्टेप आहे ती जर चुकवली, तर आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि त्याच्यामुळे फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि चांगल्या प्रकारे योग्य रीतीने तो फॉर्म भरणं गरजेचं आहे. आज आपण चर्चा करणार आहोत फॉर्म भरण्याविषयी. केंद्र प्रमुख भरती परीक्षा 2025 स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉर्म भरण्याविषयी सांगणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथे सांगितली जाईल, की ह्या परीक्षेचा सिलेबस कशा प्रकारचा आहे, किती पेपर आहेत, पेपरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, टॉपिक कोणकोणते आहेत, ह्या सगळ्या गोष्टी विस्ताराने मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण फॉर्म भरण्यापासून सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप. फॉर्म कसा भरायचा, पात्रता आणि पात्रतेविषयी नवी अपडेट काय आहे? नवी अपडेट अशी आहे मित्रांनो, की 1 जानेवारी 2026 पर्यंत पात्रता लक्षात घेतलेली आहे. 6 वर्ष ज्यांना पूर्ण होतात 1 जानेवारी 2026 पर्यंत ते सर्व शिक्षक या संधीचा फायदा उचलू शकणार आहेत. तर मित्रांनो, फॉर्म रिजेक्ट होणार नाही ही चूक आपल्याला टाळायची आणि काय ती चूक आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे. समूह साधन केंद्र समन्वयक किंवा केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 या परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती आणि हा जो आहे तो पार्ट 1 आहे मित्रांनो. पार्ट 2 सुद्धा येत राहणार. तुमचा प्रतिसाद बघून पार्ट 2 येईल, पार्ट 3 येईल. कारण फक्त फॉर्म भरूनच चालणार नाही, तर पुढची सुद्धा आपल्याला तयारी करावी लागणार आहे. पेपर 1 मध्ये काय आहे, पेपर 2 मध्ये काय आहे, मी सर्व तुम्हाला विस्ताराने सांगणार आहे. सगळे दाखवूया आता बघूया आपण. आता कोण-कोण फॉर्म भरू शकतो याच्यामध्ये? महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिकचे आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक ज्यांना 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत, ज्यांचा अनुभव शिक्षण सेवक पकडून 6 वर्ष पूर्ण झालेले असतील, तर तुम्ही फॉर्म भरायला इलिजिबल आहात मित्रांनो. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील हा खालीलप्रमाणे आहे. काय आहे? परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आवेदन 1/1/2026 पर्यंत करण्यात येणार आहे. तुम्हाला जे परीक्षा आता बरेच जण काय म्हणतात शेवटी फॉर्म भरूया. पण मित्रांनो, जेवढ्या लवकर तुम्ही फॉर्म भराल तेवढ्या लवकर तुम्हाला प्रक्रिया लक्षात येणार आहे. कारण लवकर भरणं गरजेचं आहे. शेवटी काय होतं, एकतर त्या संकेतस्थळावर गर्दी झालेली असते. कधी-कधी संकेतस्थळ बंद पडू शकतं. त्याच्यामुळे आपण काळजी घेऊन काय करायचं, अगोदरच फॉर्म भरायचा. त्याच्यामध्ये काय त्रुटी येऊ शकतात, जर त्रुटी आल्या तर आपल्याला सॉल्व्ह करता येतील. त्याच्यासाठी दिवस मिळतील आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरणं गरजेचं आहे. पदनाम काय आहे? नवीन शासनाने केंद्र प्रमुखाला नवीन पदनाम दिलंय, समूह साधन केंद्र समन्वयक. काय दिलंय? समूह साधन केंद्र समन्वयक. त्यालाच केंद्र प्रमुख असं म्हटलं जातं. वेतन श्रेणी आहे मित्रांनो S15 मध्ये आहे 41,800 ते 1,32,300 अशा प्रकारे वेतन श्रेणी आहे. पदसंख्या जी आहे ती 2,410 एवढी मोठ्या प्रमाणात पदसंख्या आहे मित्रांनो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यावाईज वेगवेगळी पदसंख्या आहे. आणि एक या परीक्षेसंदर्भात काय आहे, तर या परीक्षेचा फॉर्म आपापल्या जिल्ह्यातच भरता येणार आहे. आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यात जर भरायचा तर ती संधी अजून उपलब्ध करून दिलेली नाही. बघूया आपण पुढे काय एखादा GR येतो की काय.
पण आता सध्या तरी आपल्याच जिल्ह्यामध्ये फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. अनुभव जो आहे शैक्षणिक पात्रता 1/1/2026 रोजीची अंतिम समजण्यात येईल. म्हणजे किती 1/1/2026 रोजी तुम्हाला मित्रांनो 6 वर्षे पूर्ण पाहिजे. किती 6 वर्ष पूर्ण पाहिजे. ज्या शिक्षकांना 6 वर्षे पूर्ण आहे ते सर्व शिक्षक ह्या परीक्षेचा लाभ म्हणजे घेऊ शकणार आहे. आता फॉर्म कसा भरायचा मित्रांनो, परीक्षार्थी उमेदवारांनी वेळोवेळी काय करायचंय www.mscpune.in या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. त्याच्यानंतर काय लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र बघा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र व स्वतःचे घोषणा प्रतिज्ञापत्र उमेदवारांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. काय करायचं छोट्या कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र स्वतःच्या अक्षरामध्येच लिहायचं मित्रांनो, छापील असेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नाव वगैरे स्वतःच्या हस्ताक्षराने तुम्ही टाकायचंय. पण घोषणा स्वतः जे घोषणापत्र तुम्ही करणार आहात, स्वतःचं घोषणापत्र उमेदवारांनी काय करायचं स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायचंय. आपण स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये कशा प्रकारचं घोषणापत्र आहे मी ते तुम्हाला पुढील स्लाइडमध्ये दाखवणार आहे, पण ते आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायचंय आणि त्याची प्रत स्कॅन करायची आणि नंतर अपलोड करायची आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. एकतर इंग्लिशमध्ये लिहा किंवा मराठीमध्ये लिहा. त्या व्यतिरिक्त दुसऱ्या भाषेमध्ये प्रतिज्ञापत्र लिहायचं नाही. किंवा आता कसं असतं सगळं ऑनलाईन झालं म्हणून आपण टंकलिखित करतोय, तर ते टंकलिखित न करता टाईप न करता तसंच आपल्या हाताने ते लिहायचं आहे किंवा दुसऱ्याकडून सुद्धा लिहून घ्यायचं नाही. शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षणाची टक्केवारी तसेच प्रत्येक प्रमाणपत्राचे दिनांक बघा. शैक्षणिक आता 10वी तुमची झालेली आहे, 12वी झालेली आहे, डी.एड झालेला आहे, बी.एड झालेला आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांची टक्केवारी तुम्हाला इथे टाकावी लागणार आहे. टक्केवारी त्याच्यानं म्हणजे तुम्ही काय करायचं ही टक्केवारी काढून ठेवायची. प्रत्येक 10वीची टक्केवारी काढा किती असेल 70-80% काय असेल. त्याच्यानंतर 10वीची जे प्रमाणपत्र निघाल्याची जी तारीख आहे, प्रमाणपत्र मिळाल्याची जी तारीख आहे ती प्रमाणपत्रावरच तारीख आहे. ती तारीख तुम्हाला तिथे टाकावी लागणार आहे. असं प्रत्येक जे शिक्षण तुमचं झालंय शैक्षणिक असेल, व्यावसायिक असेल, प्रत्येक प्रमाणपत्र त्याच्यानंतर MSCIT असेल, अशा प्रकारच्या सगळ्या प्रमाणपत्रावरची जी तारीख आहे ती सुद्धा लागणार आहे आणि टक्केवारी सुद्धा लागणार आहे. हाताच्या डाव्या अंगठ्याचा ठसा, पासपोर्ट साईज फोटो आणि सही हे सुद्धा तुम्हाला तिथे स्कॅन करायचं आहे आणि हे स्कॅन केलेलं तुम्हाला तिथे लागणार आहे मित्रांनो. पुढे बघूया. पुढची माहिती अगोदर तुम्हाला केंद्र प्रमुख भरती 2026 मध्ये आपण काय करणार आहोत, आपल्या चॅनलवर आपण काय करणार आहोत, IBPS पॅटर्न नुसार संपूर्ण तयारी तुमची इथे करून घेण्यात येणार आहे. यालाच काय म्हणतात रूल ऍक्ट एज्युकेशनल फ्लो. एकही पॉइंट तुमचा मिस इथे होणार नाही. याच्यामध्ये मित्रांनो काय आहे शालेय शिक्षणातील पेपर सेकंड जो आहे, आता याच्यामध्ये पेपर 2 जो आहे मित्रांनो, पेपर 2 जो आहे शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह हा पेपर 2 आहे. याचं मधलं सर्वच्या सर्व पॉइंट्स अतिशय ऑथेंटिक जी माहिती आहे ती तुम्हाला इथे सांगण्यात येणार आहे. म्हणजे आपल्या ऍपवर ही माहिती तुम्हाला मिळणार आहे. आपल्या ऍपवर ही मी बॅच तुमची चालवणार आहे. या कोर्समध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, 100 गुणांचे 20 संभाव्य सराव पेपर्स तुम्हाला याच्यामध्ये देण्यात येतील. ऑनलाईन प्लस PDF दोन्ही स्वरूपात हे पेपर्स तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर पेपर 2 मधील सर्व घटकांच्या सविस्तर नोट्स PDF, त्याच्यानंतर नियम अधिनियम नवविचार शिक्षण प्रवाह पूर्ण याचे PDF सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो. नियम अधिनियम नवविचार शिक्षण प्रवाह हे पूर्ण याच्यामध्ये कव्हर केले जातील. त्याच्यानंतर अनेक ज्या शैक्षणिक संस्था आहेत, विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी ज्या संस्था आहेत त्या सर्वांची माहिती तुम्हाला या पेपरमध्ये मिळेल. फीज फक्त मित्रांनो याची 499 रुपये आहे आणि या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. तर पुढची स्लाइड बघूया मित्रांनो. आता तुम्हाला सांगितलंय की द टेक्स्ट फॉर द हँड रिटन डिक्लेरेशन इज अँड फॉलोज. आता तुम्हाला हँड रिटन जे डिक्लेरेशन आहे तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता. इथे काय येईल आय आणि इथे तुमचं नाव टाकायचं मित्रांनो. तुमचं काय जे नाव असेल हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ऍप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट. सेम जसंच्या तसं तुम्हाला इथे उतरवायचं आहे. ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. अशा प्रकारचं जे मित्रांनो डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला इथे लिहून द्यायचंय आणि ज्यांना इंग्लिशमध्ये नाही लिहायचंय ते मराठीमध्ये सुद्धा लिहू शकतात. मी उमेदवाराचं जे नाव असेल ते याद्वारे घोषित करतो की मी अर्जामध्ये सादर केलेली सर्व माहिती योग्य,
सत्य आणि वैध आहे. मी सदरची कागदपत्रे आवश्यक असेल तेव्हा सादर करीन. अशा प्रकारचं हे डिक्लेरेशन आहे मित्रांनो. हे डिक्लेरेशन व्यवस्थितरित्या तुम्ही अपलोड करायचे. सगळ्यात अगोदर लिहिण्याची जबाबदारी आपली आहे. व्यवस्थित लिहायचं आणि व्यवस्थित अपलोड करायचे. आता जे लिहू न शकणारे जे आहेत, अंध अथवा अल्पदृष्टी उमेदवार आहेत, त्यांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वतःच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. जे अंध शिक्षक आहेत किंवा जे अंध आहेत, अल्पदृष्टी ज्यांची आहे, ज्यांना जमत नाही लिहिणं, त्यांनी अशा प्रकारे काय करायचंय, प्रतिज्ञापत्र टंकलिखित करायचं आणि त्याच्यावर स्वतःच्या डाव्या हाताचा अंगठा उमटवायचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे अगदी न चुकता ही माहिती तुम्हाला भरायची आहे. आता परीक्षेचे शुल्क बघूया आपण. काय परीक्षेचे शुल्क? सर्व संवर्गातील उमेदवार ₹950. इथे काही कोणतंही आरक्षण दिलेलं नाही. फक्त आरक्षण जे आहे ते दिव्यांग उमेदवारांना आहे. कोणत्या उमेदवारांना आहे? दिव्यांग उमेदवारांना आहे आणि त्यांची फीज आहे ₹850. एकदा फीज तुम्ही भरली तर ती नॉन रिफंडेबल आहे. म्हणून योग्य तो फॉर्म तसा चांगल्या प्रकारे भरायचा आहे. परत फीज मिळणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल आहे. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही. त्याच्यामुळे आपण जीपे वगैरेनेच काय करतो, UPI आयडीने आपण पेमेंट करून टाकायचे. चलन वगैरे भरण्याच्या नादात फंदात पडायचं नाही. काय होतं, चलन घेऊ, उद्या भरू, परवा भरू, बँक बंद असेल, अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, अडसर येतात. त्याच्यामुळे UPIनेच काय करा, पेमेंट करा मित्रांनो. आता काय सांगितलंय त्यांनी, वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. अजूनही पात्रतेत बदल होऊ शकतो. अजून काय सांगता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET पात्र होणे अनिवार्य आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, TET पात्र झालेले उमेदवार ह्या परीक्षेस बसू शकतात. पण त्यांनी याच्यामध्ये असं पण सांगितलं की जर तुम्ही या परीक्षेत बसला असाल तर 2 वर्षामध्ये तुम्हाला TET पात्र व्हायचं आहे. तरच तुम्हाला पुढे कंटिन्यू ते करणार आहेत. म्हणजे अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी फॉर्म भरताना तुम्हाला काळजीने बघायच्या आहेत मित्रांनो. म्हणजे काय, फॉर्मचं टेन्शन जर गेलं तर तुम्ही व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकणार आहात. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपलं चॅनल 100% अवेलेबल आहे. ज्यांना क्लास लावायचा आहे ते ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात. हा जो विषय आहे मित्रांनो, आता पहिला विषय आणि दुसरा विषय आहे, 2 विषय याच्यामध्ये आहेत. पहिला जो बुद्धिमत्ता आणि आकलन हा जो विषय आहे तो आपल्या सर्वांच्या ओळखीचा आहे. आपण नेहमी स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास घेत असतो, नवोदय परीक्षेचा अभ्यास घेत असतो आणि त्याच्यामुळे हा जो विषय आहे तो आपल्या सर्वांच्या ओळखीचा आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे आपल्याला जास्त बघण्याची गरज नाहीये. जो अनोळखी विषय आहे, ज्याच्यावर मेरिट डिपेंड आहे, असा विषय जो आहे तो विषय दुसरा आहे मित्रांनो. पेपर 2 आहे आणि पेपर 2 आहे शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम आणि शैक्षणिक नवविचार प्रवाह. अगदी चांगल्या प्रकारे आपल्या करणं गरजेचं आहे आणि चांगल्या प्रकारे म्हणजे भरपूर माहिती आहे त्याची सुद्धा, पण ऑथेंटिक माहिती मिळणं गरजेचं आहे. ऑथेंटिक माहितीच तुम्हाला तारू शकते परीक्षेमध्ये. त्याच्यामुळे ही सगळी ऑथेंटिक माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर 100% मिळणार आहे आणि याची टेस्ट सीरीज सुद्धा, पेपर 2 ची टेस्ट सीरीज सुद्धा आपण लॉन्च करणार आहोत. तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं ह्या नंबरला. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती सांगितलेली आहे. पुढच्या पार्टची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सुचवा. तर आपण पुढचा पार्ट घेऊया आणि ही जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत अशीच पोहोचत राहूया. धन्यवाद.